इतना गर्म हो रहा है ना, मैं मेरे लिए पेप्सी ऑर्डर कर लूँ। किसी को कुछ चाहिए? तुझे? एक स्लाइस, एक ट्रॉपिकाना, एक चीटोस, एक कुरकुरे। फुकट नहीं है, तेरे को पे करना पड़ेगा बाद में। चलेगा। ठीक है। तुझे? एक स्टिंग और एक डोरिटो बस। ओके। तुझे? मैं मेरा कर रहा हूँ। नमस्कार मंडळी, काय मजेत ना? थंड प्यावंसं वाटतं ना काहीतरी. उकाडाच एवढा आहे, त्यात मी कोट घालून बसले, म्हणजे बघा किती उकडतंय मला. छान असतं मस्त पेप्सी आणि काय नको जरा डाएट करू देत जरा. काय माहितीये का, आजचा जो स्टॉक आपण डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे वरुण बेव्हरेजेस. पण तुम्ही म्हटलं असाल, जे सुरुवातीला जे काय घडलं, कोणीतरी पेप्सी मागवत होतं, कोणीतरी स्लाइस मागवत होतं, कोणीतरी स्टिंग मागवत होतं, त्याचा आणि या वरुण बेव्हरेजेसला वॉचलिस्टमध्ये ॲड करण्याचा काय संबंध आहे? वरुण बेव्हरेजेस ही जी कंपनी आहे ना, हीच कंपनी पेप्सी पण बनवते, हीच कंपनी स्टिंग पण बनवते, हीच कंपनी स्लाइस पण बनवते. आणि एवढंच नव्हे, हा जरा फोटो बघा. अरे बापरे! पेप्सी म्हणा, माउंटेन ड्यू म्हणा, मिरिंडा म्हणा, 7 अप म्हणा, ड्यूक्सचा सोडा म्हणा, स्टिंग म्हणा, स्लाइस म्हणा, निंबूस, ट्रॉपिकाना, लिप्टन आईस टी म्हणा, ॲक्वाफिनाचं पाणी म्हणा, किंवा स्नॅक्समध्ये लेज म्हणा, चीटोस म्हणा, डोरिटोस म्हणा, कुरकुरे म्हणा. बापरे! एवढी जाहिरात केली. या लोकांनी मला काहीतरी पैसे दिले पाहिजेत, एवढी जाहिरात केल्यासारखं वाटतंय मला. तर हे सगळे प्रोडक्ट्स एकच कंपनी बनवते. कंपनीचं नाव आहे वरुण बेव्हरेजेस. आता ही कंपनी जी आहे ना, हे जे प्रोडक्ट्स बनवते हे त्यांचे स्वतःचे नाही. त्यांना लायसन्स घेतलेलं आहे. कोणाकडनं लायसन्स घेतलाय? पेप्सिको कंपनीकडनं. थोडक्यात तुम्ही फ्रँचायझी अशी कॉन्सेप्ट ऐकली असेल. यांच्याकडे फ्रँचायझी आहे पेप्सिकोची. आणि अमेरिकेच्या बाहेर जगभरातली ही दुसऱ्या क्रमांकावरची फ्रँचायझी, एवढी मोठी फ्रँचायझी आहे. ओके. बट ही कंपनी फक्त पेप्सिकोचेच प्रोडक्ट्स बनवते का? तर नाही. तुम्हाला ओन ब्रँड्स म्हणून सुद्धा एक कॉलम दिसतोय. त्याच्यात काही कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, सोडा बेस्ड ड्रिंक्स आहेत, रिफ्रेश आहे, कुई आहे, किंवा एनर्जी ड्रिंक रिबूस्ट नावाचं आहे, पाण्याचा पण आहे, डेअरी बेस्ड पण आहे. हे त्यांचे स्वतःचे ब्रँड्स सुद्धा ही कंपनी बनवते. आता तुम्ही म्हणाल की रचना, कंपनी पेप्सी बनवते म्हणजे काय करते? सिम्पल आहे. तुम्हाला याचं एक साधारण सांगते कसं घडतं. त्याचं जे एक रॉ कॉन्सन्ट्रेट असतं, एकदम ते काळ्या रंगाचे रॉ कॉन्सन्ट्रेट, ते पेप्सीकडनं येतं. अमेरिकेतनं ते आणतात. मग त्याच्यात किती प्रमाण ते कॉन्सन्ट्रेट घ्यायचं आहे, त्याच्यात किती सोडा टाकायचा आहे, हे सगळं त्यांचा फॉर्म्युला ठरलेला असतो. त्या फॉर्म्युलाप्रमाणे हे पेप्सी बनवतात. मग ते बॉटल करतात. बॉटल केल्यावर डिस्ट्रीब्यूट करतात आणि विकतात. हे सगळं काम कोणाचं? वरुण बेव्हरेजेसचं. इथपर्यंत ओके. सो आता वरुण बेव्हरेजेस आपल्याला नक्की करते काय हे तर कळालेलं आहे. एकतर स्वतःचेही ड्रिंक्स आहेत आणि पेप्सिकोचे ड्रिंक्स सुद्धा आहेत. ते हे सगळे बनवतात आणि डिस्ट्रीब्यूट करून विकतात. पण ही कंपनी सुरू कधी झाली होती? अगदी पार 1995 मध्ये सुरू झाली होती ॲज अ सबसिडियरी ऑफ आरजे कॉर्प. आरजे कॉर्प नावाची कंपनी होती, त्याची सबसिडियरी म्हणून होती. या कंपनीचं नाव वरुण बेव्हरेजेस जे आहे, जे रवी जयपुरिया जे कंपनीचे मालक आहेत, त्यांच्या मुलाचं नाव वरुण आहे. सो परत एकदा सांगते, रवी जयपुरिया हे आरजे कॉर्प नावाच्या कंपनीचे मालक. आरजे कॉर्पचं बाळ म्हणजे आरजे कॉर्पची सबसिडियरी कोण आहे? तर वरुण बेव्हरेजेस आहे. आणि जसं त्यांचं सबसिडियरी वरुण बेव्हरेजेस आहे, तसं त्यांनी त्यांच्या सबसिडियरी नाही, त्यांच्या मुलाचं नाव जे आहे वरुण, ते या कंपनीला दिलेलं आहे, वरुण बेव्हरेजेसला. ओके. कंपनी फक्त भारतात नाही आहे. कंपनीचा प्रेझेन्स भारत, नेपाळ, श्रीलंका आणि बऱ्याच आफ्रिकन देशांमध्ये सुद्धा आहे. आफ्रिका खूप महत्त्वाचं यांच्यासाठी मार्केट आहे. कसं काय आपण डिस्कस करणार आहोत. पण एक प्रश्न जर तुम्हाला पडला असेल की पेप्सीवाल्यांनी मध्येच सांगितलं आम्हाला हे कॅन्सल करायचंय, रद्द करायचंय तुमच्याबरोबर ॲग्रीमेंट, तर काय? असं रद्द नाही करू शकत. त्यांनी एक अग्रीमेंट जे साईन केलेलं आहे ते 33 वर्षांपर्यंत साईन केलेलं आहे. आणि हे ॲग्रीमेंट एप्रिल 2039 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. ओके. आता एवढं सगळं तर कळालेलं आहे. पण एक अजून मुद्दा थोडंसं आपण डिस्कस करूयात. परत एकदा ती इमेज तुम्हाला दाखवते. तर ही जी काही इमेज तुम्हाला दिसते, याच्यात तुम्हाला 3 वेगळे प्रोडक्ट्स दिसतील, प्रोडक्टचे प्रकार दिसतील. एक म्हणजे कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक, म्हणजे काय? ज्याच्यात सोडा आहे. एक नॉन कार्बोनेटेड ड्रिंक्स, म्हणजे ज्याच्यात स्लाइस सारखे ड्रिंक्स म्हणा, निंबूज म्हणा, लिप्टन आईस टी म्हणा, हे सगळे नॉन कार्बोनेटेड झाले. आणि पाणीमध्ये आपण ॲक्वाफिना म्हणलो, हा तिसरा सेगमेंट झाला. याच्यातनं कशातनं किती पैसे येतात? कंपनीचा जर विक्री आकडा काढला तर टक्केवारी जर मांडायची असेल, हा पाय चार्ट बघू शकता. टोटल विक्रीच्या 74% कार्बोनेटेड ड्रिंक्समधून येतात, 20% पाण्याच्या विक्रीमधून येतात आणि 6% ज्यूसच्या विक्रीमधून येतात. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कंपनी नक्की काय करते हे तर कळालेलं आहे. कंपनी अनेक देशांमध्ये आत्ता एस्टॅब्लिश्ड आहे हेही कळालेलं आहे. पण जेव्हा मी तुम्हाला म्हणलं ना, आफ्रिका खूप सध्या एकदम भारी प्रेझेन्स आहे, तर ते नक्की काय आहे बघूयात पुढच्या भागात.
तुमच्यासमोर मी आता सेल्स व्हॉल्यूम हा एक आकडा मांडते आणि सेल्स व्हॉल्यूम मिलियन केसेसमध्ये आकडा दिलेला असतो. आता हे केसेस म्हणजे काय आधी सांगते. केसेस म्हणजे क्रेट. ओके, आपण म्हणतो ना एका क्रेटमध्ये 12 बाटल्या आहेत, एका क्रेटमध्ये 24 बाटल्या आहेत. तर 24 बाटल्यांचा एक क्रेट म्हणजेच एक केस. ओके, अशा किती मिलियन केसेस विकलेल्या आहेत याचा डेटा आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ओके, एवढ्या केसेस किती बघून घ्या. 2019 ते 2024 काय सट ग्राफ वाढलेला आहे बघा. 493 मिलियन केसेस वरनं ते 1124 मिलियन केसेसपर्यंत पोचलेले आहेत. आणि जर तुम्ही स्प्लिट बघितला ना, मी आत्ता 23 आणि 24 या 2 वर्षांकडे या स्प्लिटकडे जरा फोकस करते आत्ता बरं का. याच्यात तुम्हाला काय दिसतंय बघा. 2023मध्ये त्यांनी 737 मिलियन केसेस भारतात विकले होते. 737 वरनं ते 821 मिलियन केसेसवर गेलेत 2024मध्ये. तर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय याच्यात 176 मिलियन केसेसवरनं 303 मिलियन केसेसवर गेलेत. म्हणजे इथे त्यांचा जंप डायरेक्टली 19%वरनं 27%वरती गेलेला आहे. इंटरनॅशनल मार्केट जोरात त्यांचं चालूच आहे. पण कुठलं इंटरनॅशनलमध्ये कुठलं मार्केट आहे, तर अर्थात मी तुम्हाला आत्ता म्हणलं तसं आफ्रिकेकडे ते खूप जास्त आत्ता फोकस करत आहेत. त्यांनी आत्ता एक म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं किती फोकस करतायत. तर साऊथ आफ्रिकेमध्ये आजपर्यंत जेवढे व्हिजिक्युलर्स एस्टॅब्लिश झाले होते त्याच्यापेक्षा जास्ती एका वर्षात वरुण बेव्हरेजेसनी व्हिजिक्युलर्स तिकडे एस्टॅब्लिश केलेले आहेत. म्हणाले व्हिजिक्युलर म्हणजे काय, हे असं दिसतं. हा फ्रीज नाही का, तुम्ही बऱ्याच किराणा मालाच्या दुकानात बघितलं असेल. हे असे व्हिजिक्युलर्स आजपर्यंत जेवढे इन्स्टॉल केले होते त्याच्यापेक्षा जास्ती एका वर्षात वरुण बेव्हरेजेसनी इन्स्टॉल केलेले आहेत साऊथ आफ्रिकामध्ये. याच्यावरनं तुम्हाला कळेल साऊथ आफ्रिकेवरती किंवा ओव्हरऑल आफ्रिकेवरती ते किती फोकस करतायत. राईट. अजून काही त्यांनी पुढे सुद्धा ग्रोथ करण्यासाठी काही ते स्ट्रॅटेजीज बांधतायत का, तर अर्थात हो. इंटरनॅशनल एक्सपान्शन स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत त्यांनी आता शेअर परचेस अग्रीमेंट्स केलेले आहेत, ज्याच्यात तंझानिया आणि घाना या देशांमध्ये सुद्धा ते त्यांचे फुटप्रिंट वाढवत आहेत. म्हणजे काय सांगते तुम्हाला थोडक्यात. तंझानिया आणि घानामध्ये सुद्धा पेप्सिकोचे फ्रँचायझी होते. वरुण बेव्हरेजेसनी त्या फ्रँचायझीजला विकत घेतलं. आणि आता काय होईल, थोडक्यात जेवढी केवढी तिकडे पेप्सी वगैरे किंवा इतर प्रोडक्ट्स त्यांचे विकले जातील, तो डायरेक्ट रेव्हेन्यू कोणाला मिळणार, आता वरुण बेव्हरेजेसला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी स्नॅकिंग बिझनेसमध्ये सुद्धा त्यांनी एंटर केलेलं आहे आफ्रिकेमध्ये. कसं, त्यांनी एक एक्सक्लुझिव्ह स्नॅक्स अपॉइंटमेंट अग्रीमेंट केलेलं आहे चीटोज मॅन्युफॅक्चर करायला आणि पॅकेज करायला. कुठे, तर मॉरोक्कोमध्ये. सो ऑल इन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की आफ्रिकेकडे ते भरपूर लक्ष केंद्रित करतायत. तुम्ही म्हणाला भारतातच एवढा स्कोप आहे, कशाला ते आफ्रिका पाहिजे आपल्याला. भारतात येते ना कॉम्पिटिशन, येते ना त्यांना. पेप्सीला कॉम्पिटिशन. IPL मध्ये ॲड्स बघितल्या असतील तुम्ही ही बातमीसुद्धा कदाचित ऐकली असेल की कॅम्पा कोला रिप्लेसेस थम्स अप टू सेक्युअर IPL 2025 को प्रेझेंटिंग राईट्स इन अ 200 crore डील. घडलंय काय, कॅम्पानी थम्सअपला रिप्लेस केलेलं आहे IPL मध्ये. अर्थात मलाही माहिती आहे आत्ता आपण पेप्सीबद्दल बोलतोय, पण जसं त्यांनी थम्सअपला ठेंगा दाखवला तसं ते आत्ता पेप्सीला सुद्धा ठेंगा दाखवू शकतील ना. होऊ शकतं, का नाही. इनफॅक्ट आमच्या ओळखीत आमच्या सोसायटीमध्ये एक राहतात, ते म्हणत होते त्यांचं स्वतःचं दुकान आहे. ते म्हणत होते आमच्या इथेही सध्या कॅम्पा कोला बरेच जण विकत घेत आहेत. कॉलेजमधली पोरं, स्वस्त मिळतं कॅम्पा म्हणे. म्हणजे पेप्सीची बाटली जिकडे कदाचित 20 रुपयाला मिळत असेल, कॅम्पाची बाटली साधारण 10 रुपयात मिळते. इतपत स्वस्त आहे. त्याच्यामुळे बरेच लोक कॅम्पासचे प्रोडक्ट्स आजकाल विकत घेत आहेत. तुम्ही कधी कॅम्पा आजपर्यंत पाहिलं का, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पण आता विचार करा की जर कॅम्पा ॲक्च्युली कॉम्पिटिशन द्यायला लागलं तर वरुण बेव्हरेजेसला सुद्धा धक्का बसू शकेल. आणि याची कदाचित पूर्वतयारी म्हणूनच ते भारतातच नुसतं लक्ष केंद्रित न करता भारताबाहेर अर्थात आफ्रिकेत सुद्धा त्यांचा प्रेझेन्स चांगला वाढवत आहेत. आता वळूयात त्यांच्या फायनान्शियल्सकडे. एक तुम्हाला स्पेसिफिक गोष्ट दिसेल याच्यात. इकडे बघा, प्रॉफिट अँड लॉसमध्ये सगळं डिसेंबर. तुम्ही म्हणाल हे काय, मार्च असतं ना इकडे जनरली P&Lला. तर ते काय सांगते, जनरली एप्रिल टू मार्च असं फायनान्शियल इयर सगळे फॉलो करतात. वरुण बेव्हरेज जानेवारी टू डिसेंबर हे फायनान्शियल इयर फॉलो करतं. म्हणून तुम्हाला इथे सगळा डेटा डिसेंबर एंडिंग दिसेल. त्याच्यामुळे यांचे Q1 Q2 हे वेगळे असणार. जे एप्रिल टू मार्च फॉलो करतात त्यांच्यासाठी एप्रिल टू जून हा Q1 असेल. आणि या कंपनीसाठी एप्रिल टू जून हा Q2 असेल, कारण ते जानेवारी ते डिसेंबर हे इयर फॉलो करतात. आता तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवते. आता आपण बघूयात. मार्चमध्ये मी राऊंड ऑफ करते फिगर्स, 2800 करोडच्या आसपास त्यांचं टर्नओव्हर होतं. जूनमध्ये बघा जवळजवळ 4900 करोडपेक्षाही जास्ती आहे. केवढी मोठी जंप आहे बघा. परत सप्टेंबर आणि डिसेंबर थंड. आता परत पुढची तुलना बघा, 3800 जवळजवळ 3900 करोडवरनं डायरेक्ट 5600 करोड. परत मोठी जंप आहे जूनमध्ये. परत सप्टेंबर डिसेंबर थंड. आता परत मार्च आणि जूनची तुलना, 4300 करोडवरनं डायरेक्ट जवळजवळ 7200 करोड.
परत सप्टेंबर आणि डिसेंबर थंड. का अहो कंपनी कोल्ड्रिंक्स जास्ती विकते ना, त्याच्यामुळे एप्रिल ते जून हा जो क्वार्टर आहे, इथं उन्हाळा सगळ्यात जास्ती असल्यामुळे सगळ्यात जास्ती विक्री त्यांची तिकडं होते. बरोबर? आता तुम्ही म्हणाल, की अजून एक काही तुम्हाला कदाचित जर दिसलं असेल, तर नसेल दिसलं तर मी सांगते बघा. जून 22 मध्ये 4,900 करोड, जून 23 मध्ये 5,600 करोड आणि जून 24 मध्ये 7,200 करोड. सो दरवेळेला Q2 नुसता जास्ती नाहीच आहे त्यांचा, पण प्रत्येक Q2 प्रिव्हियस Q2च्या तुलनेमध्ये चांगला वाढलेला आहे. सो यावेळेचा जून 2025चा आकडा कसा असेल हे बघायला जरा मजा येईल. प्रॉफिट अँड लॉसकडे जर मी आले ना, तर तुम्ही बघितलं तर सेल्स ऑल टाईम हायला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा ऑल टाईम हायला आहे. PBT प्रॉफिट बिफोर टॅक्स सुद्धा ऑल टाईम हायला आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. इव्हन हे जे बॉरोइंग्ज आहेत ते तुम्हाला दिसतील, बॉरोइंग्ज खटकन कमी झाले. 5400 करोडवरनं 2800 करोडवर आलेत. आणि जर तुम्ही त्यांचा कॅश इक्विव्हॅलंट जर बघितलं, म्हणजे किती पैसे आहेत त्यांच्याकडे आत्ता, तर जवळ-जवळ 2450 करोड आहेत. आता बघा ना, डेट आहे म्हणजे कर्ज आहे 2800 करोडचं आणि जवळ-जवळ 2500 करोडचे तर कॅशच आहे त्यांच्याकडे. ह्याला म्हणायचं आपण जवळ-जवळ नेट डेट फ्री व्हायला लागले. नेट डेट फ्री म्हणजे काय? जेवढं कर्ज वजा हातात असलेली कॅश हे जर शून्य असेल तर आपण म्हणतो नेट डेट फ्री झाले. पण मग आत्ता नेट डेट फ्री झालेत का? तर नाही, पण जवळ तरी नक्की पोहोचलेले आहेत. पण हे कसं काय घडलं सांगणार आहे पुढच्या ह्याच्यात, लगेच सांगेन मी. पण तोपर्यंत आपण आता त्यांची ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा बघूयात. तुम्ही बघितलं तर ही सतत वाढत गेली आहे. ऑल पॉझिटिव्हज आत्ता जवळ-जवळ 3300 करोडपेक्षा जास्ती ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचा कॅश फ्लो आहे. ओव्हरऑल शेअर होल्डिंगमध्येही असं खूप काही बघण्यासारखं नाही आहे, नॉर्मल आहे. पण एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे, ते आहे त्यांचा स्टॉक PE. ऑलमोस्ट 69चा स्टॉक PE आहे आणि इंडस्ट्री PE फक्त 28.5 आहे. त्याच्यामुळे हा स्टॉक महाग आहे का? तर नक्की आहे. पण आता आपण या स्टॉकची तुलना स्वतःशी करूयात. या स्टॉकचा मीडियन PE किती आहे बघा. या स्टॉकचा मीडियन PE 81.5 आहे आणि आत्ताचा PE 68.5 आहे. सो 1 वर्षाच्या तुलनेत तसा स्वस्त आहे. 5 वर्षाची जर तुलना आपण केली तरी सुद्धा मोर ऑर लेस सिमिलर आहे. कारण इथे आहे 68.9 आत्ताचा PE आणि त्यांचा मीडियन PE आहे 65.8. सो मोर ऑर लेस सिमिलर. 3 वर्षांच्या ह्याच्यात जर तुम्ही बघितला तर थोडासा अजून जास्ती आहे. 68.9 वर्सेस 64.2. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला त्यांचं व्हॅल्युएशनच्या म्हणजे PEच्या पर्स्पेक्टिव्हमधनं पण बऱ्याच गोष्टी कळालेल्या आहेत. एक अजून तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला त्यांच्या डेटबद्दल सांगणारच आहे. बट मी आता तुम्हाला रेव्हेन्यू, पॅट हे सगळं सांगितलं. त्याच्यात एक आकडा मात्र बघा तुम्ही. जर मी 2019 ते 2024 बाय द वे हे त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमधनं घेतलेलं सगळं ग्राफ आहे. 2019 ते 24 मध्ये त्यांचा रेव्हेन्यू CAGR होता 22.9% आणि लेटेस्ट इयर 2024ची तुलना जर मी 23शी केली तर रेव्हेन्यू ग्रोथ होती त्यांची 24.7%. हेच जर मी EBITDA CAGR बघितलं 19 ते 24 तर 26.6% आणि लेटेस्ट जर बघितला 24ची तुलना 23शी जर केली तर 30.5%. आणि जर मी पॅट बघितला तर पॅट तुम्हाला दिसेल 41%चा CAGR आहे वर्सेस जर तुम्ही आत्ता इकडे बघितला तर तो आहे 25.3%. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळालं की रेव्हेन्यू आणि EBITDA लेटेस्ट वर्षाचे जास्तीत चांगले आहेत गेल्या जवळजवळ 19 ते 24च्या CAGRच्या तुलनेत. पण पॅट मात्र थोडं कमी आहे. आता प्रिव्हियस सेक्शन मी तुम्हाला सांगितलं की कंपनी ऑलमोस्ट नेट डेट फ्री झाली. ती कशामुळे? तर त्यांनी एक QIP केलं होतं. आता QIP म्हणजे काय? क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट म्हणजे काय? वेगळ्या वेगळ्या मोठ्या संस्था असतात, त्यांना शेअर्स ऑफर केले जातात आणि त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात. का? कारण हा फ्रेश इश्यू आहे. फ्रेश इश्यू म्हणजे नवीन शेअर्स इश्यू केले जातात आणि संस्थांकडनं पैसे घेतले जातात. तुम्हा आम्हासारख्या लोकांना हे शेअर्स मिळत नाहीत. ह्याला म्हणायचं QIP, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट. किती रुपयाचं झालं होतं? तर 7,500 करोडची ही QIP झाली होती नोव्हेंबर 2024 मध्ये. आणि हे जे काही मिळालेले पैसे होते याच्यातनं बऱ्यापैकी डेट त्यांनी रिपे केलं, कर्ज रिपे केलेलं आहे आणि उरलेले पैसे ॲक्विजिशनसाठी वापरणार आहेत. ॲक्विजिशन कुठली? आफ्रिकेतली, मगाशी सांगितलं होतं. सो हे होतं QIP बद्दल. आता एक थोडंसं हा पुढचा एक 30-40 सेकंद कळतंय का बघा, नाही कळालं तर सोडून द्या. ओके, आता बघा त्यांनी काय केलं, मिळालेले पैशातनं कर्ज फेडून टाकलं. कर्ज फेडलं तर होईल काय बघा, त्यांची जी इंटरेस्ट व्याजाची जी कॉस्ट आहे ती कमी होईल. व्याज कमी झालं तर प्रॉफिट म्हणजेच नफा वाढणार. हा पहिला मुद्दा. हे आय होप कळालं असेल. पण सायमल्टेनियसली काय होईल माहिती आहे का? कारण QIP झाले, फ्रेश शेअर्स इश्यू झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचे नंबर ऑफ शेअर्स वाढतील आणि जेव्हा आपण EPS कॅल्क्युलेट करतो, अर्निंग्स डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स,
तिथं नंबर ऑफ शेअर्स वाढणार आणि EPS कदाचित त्यांचा कमी होऊ शकेल. सो आपल्याला हा EPSचा आकडा ॲक्च्युअली कमी झाला का नाही ह्याच्यासाठी आपण पुढचा आणि त्याच्या पुढचा क्वार्टर अजून थोडासा फोकस करून बघूत. Q1 आणि Q2 आत्ताचं जो कॅलेंडर इयर आहे 2025चं त्याच्यात आपल्याला बघायला खूप स्पेसिफिक हा पॉईंट राहील. वळूया अजून 1-2 फायनल गोष्टींकडे. काही रिस्क्स वाटतायत का? तर मी मगाशी तुम्हाला म्हणलं असं, एक म्हणजे जसा ते आफ्रिकेत बिझनेस वाढवतील तसे करन्सी फ्लक्च्युएशन रिस्क म्हणून असते, ती एक कायमच येते जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय तुमचा बिझनेस वाढवता तेव्हा. दुसरी एक रिस्क अशी असू शकते की मी मगाशी तुम्हाला आपल्या मोठ्या भाईंचं सांगितलं, कॅम्पाकोलाचं जेव्हा मी सांगितलं तेव्हा जर कॅम्पाकोला जास्ती फेमस झालं तर नक्कीच वरुण बेव्हरेजेसला एक धक्का लागू शकतो. ती एक दुसरी जोखीम असू शकते. आणि तिसरी जोखीम म्हणजे काही जर कस्टमर प्रेफरन्सेसच चेंज झाले, लोक म्हणले आम्हाला भारतीय कंपनीला जास्ती भाव द्यायचा, आम्हाला परदेशी कंपनीला भाव नाही द्यायचा, असं जर कस्टमरचा प्रेफरन्सच चेंज झाला तर परत वरुण बेव्हरेजेस सारख्या कंपनीला धक्का पोचू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये बरेच काय काय शिकलो आपण. जसं आपण सगळ्यात पहिल्यांदा हा सीझनल स्टॉक कसा आहे, Q2चे नंबर्स कसे काय बरं यांचे आतापर्यंत जास्ती चांगले राहिलेले आहेत ह्याच्याबद्दल शिकलो. कशी एखादी कंपनी भारतात जर रिस्क येऊ शकली तर आधीपासून काय पद्धतीने डायव्हर्सिफाय करते, आफ्रिकेत काय पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजी आखून तिकडे एक्सपांड केलेलं आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि आज आपल्याला हेही कळालेलं आहे की एखादा इंडियन ब्रँड जर स्ट्रॉंग होत राहिला तर काय काय घडू शकतं. भरपूर नवीन गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन हाणायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.